हाय अक्षया, तुझं या पॉडकास्टमध्ये खूप स्वागत. कशी आहेस? मी मस्त. तू कशी आहेस? मी पण मस्त. अक्षया, मराठी प्रेक्षकांना तू म्हणजे सगळे तुला ओळखतात ते सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमुळे. म्हणजे सुरुवातच त्याने हं, तुला खरी ओळख दिली ती मालिका. हं, तुझा चेहरा या हं, मालिकेने घराघरात पोहोचवला. पण आम्हाला हं. सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल की ही तुझं बालपण कसं होतं आणि अभिनय क्षेत्रातील तुझा प्रवास कसा सुरू झाला? मी वयाच्या 4थ्या वर्षाची होते तेव्हापासून मी नाट्यशिबिर करत आले. आणि त्यानंतर 8 वर्षांची असताना मी मराठी सिनेमा केला. रमेश मोरे सर दिग्दर्शित ती फिल्म होती. अकल्पित नावाची 2004 मध्ये ती रिलीज झाली. आणि तेव्हापासून माहिती होतं की मोठं होऊन हेच करायचंय किंवा ह्या क्षेत्रात आपल्याला राहायचंय. तर मी शाळेत असताना मी अनेक शिबिरांमध्ये भाग घ्यायचे किंवा आई शिबिरांना घालायची सुट्टीत. त्यानंतर मी बालनाट्य करायचे. मग मी स्मिताताई तळवळकर यांच्याबरोबर 3 वर्ष बालनाट्य करत होते. स्मिताताई आणि सुलेखाताई यांच्याबरोबर. हं. आणि त्याच कारणासाठी मी रुईया कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं होतं. पण मी रुईयाला असताना सगळं केलं. माझ्याने फक्त नाटक राहिलं. मी नाट्यवालय फक्त करता आलं नाही. पण मग मी युथ फेस्ट, मुंबई युनिव्हर्सिटीच्या युथ फेस्टमध्ये होते. टीमचा भाग होते. झोनल नॅशनल केलं. आणि त्याच दरम्यान मला हिंदी मालिकेसाठी एक ऑडिशन आलं होतं. हं. आणि पहिली मालिका मी सेकंड इयरला असताना केली. अगदी छोटासा रोल होता. म्हणजे हं. महिन्यातले 3-4 दिवस मी शूटिंगला जायचे आणि मग मी युथ फेस्टही करायचे आणि मी अभ्यासही करायचे. ओके. असं करत मला माझा पहिला नंतर ब्रेक मिळाला तो होता ये रिश्ता क्या कहलाता है हं. 2015 मध्ये. आणि हं. तिथून मुळात ती सुरुवात जी झाली फुल फ्लेज ती तेव्हापासून. ओके. पण सुंदरा ही तुझी एक सगळ्यांमध्ये आपण असं म्हणूया की मराठीमधली ब्लॉकबस्टर मालिका. बिकॉज त्यावेळी ती खूप चर्चेत होती. तुमच्या दोघांची अगदी जोडी, तुझी आणि समीरची जोडी लोकांना आवडायची. पण ह्या मालिकेची अगदी. एखादी खास आठवण जी तुझ्या मनात अजूनही कायम आहे, ती तुला सांगायला अम, आवडेल? मला ना ह्या मालिकेने खूप माणसं दिली आणि त्यामुळे प्रत्येकाबरोबर काही ना काहीतरी एक छान माझं नातं झालंय. आणि प्रत्येकाबरोबर काही ना काहीतरी एक किस्सा नक्कीच आहे. पण मला असं वाटतं मालिका विश्व जे आहे ते आपल्याला सगळ्या लेवलवर टेस्ट करतं. म्हणजे फिजिकली, इमोशनली, मेंटली. हं. आणि तसाच एक प्रसंग असा झाला की आम्ही शूटिंग करताना माझा पाय मोडला. मला हं. लिगामेंट इंजुरी झाली आणि मला ऑपरेशन सांगितलं होतं पण आम्ही करू शकत नव्हतो कारण ऑफकोर्स सुट्टी नाही मिळणार. आणि त्या संपूर्ण काळात ना आमच्या डिरेक्शन टीमने किंवा प्रत्येक को ऍक्टरने सुद्धा हं. अगदी आणि त्यानंतर स्पॉट पासून ते मेकअप, आर्ट ते मेन डिरेक्टर पर्यंत सगळ्यांनी माझी खूप काळजी घेतली हं. त्या सेटवर. त्यामुळे 3 महिन्याच्या आत मी जी व्हीलचेअर, मला जे ऑपरेशन सांगितलं होतं ते आम्ही ऑब्व्हियसली केलं नाही. पण मग मी व्हीलचेअर वरून मी साधारण विदाऊट वॉकर मी स्वतःच्या म्हणजे लिटरली मी स्वतःच्या पायावर परत एकदा 3 महिन्याच्या आत मला चालता येत होतं. हं. आणि तो खूप क्रुशियल काळ होता माझ्यासाठी. कारण ऍक्टरसाठी आपली बॉडी सगळ्यात मोठा टूल आहे. हं. आणि अशा वेळेला पाय मोडणं मला खूप म्हणजे सगळे संपूर्णच डिस्टर्ब होते. सो आय थिंक तिथे मला खऱ्या अर्थाने माझी जी माणसं जुनी म्हणते ते सगळे मला तो टेस्ट पिरियड होता असं मला वाटतं माझ्यासाठी. माझी मैत्री आणि सगळंच बघायला आणि सगळ्यांनी माझी खूप काळजी घेतली. सो आय थिंक ते खूप जास्त महत्वाचं होतं माझ्यासाठी. आणि जो सेकंड लॉकडाऊन झाला जेव्हा सगळे महाराष्ट्र बाहेर गुजरात, दमण बिमणला शूटला गेलो होतो. तो जी दुसरी लाट होती कोविडची तेव्हा सुद्धा असं झालं होतं की सगळे आम्ही घरापासून लांब होतो. सगळे मुळात घाबरले होते त्यावेळेला कारण दुसरी लाट अजूनच वाईट होती. पण अशा वेळेला सुद्धा सगळे एकमेकांबरोबर होतो आम्ही. आणि आम्हा ऍक्टर्स मध्ये खूप चांगली युनिटी होती. तो मी इतकंच म्हणेन की सुंदराने मला खूप चांगली माणसं जोडून दिली आहेत आणि आयुष्यभर ते माझ्या बरोबर असतील. म्हणजे आता प्रत्येक घरचं कुठलंही कार्य असलं की ही लोक असतातच असतात किंवा मी त्यांच्या घरातल्या प्रत्येक कार्यात असतेच असते. सुंदरानंतर म्हणजे मला जे आठवतंय म्हणजे सुंदरातला रोल तुला माहिती आहे, तू त्यात वेगवेगळे सीन्स पण केलेत ऍक्शनचे.
पण त्याच्यानंतरचा सगळ्यात लक्षात राहिलेला रोल आणि जो मी बघितलं होतं प्रत्यक्षात ते म्हणजे तुझं चूक भूल द्यावी घ्यावी हे नाटक. ते तू केलं हो. होतंस आणि त्यात तू म्हातारपण आणि तरुणपण ह्या दुहेरी भूमिका साकारलेल्या. थोडीसं हो. कॉमेडी होतं. आणि ते हां. मजेशीर नाटक होतं. सो हां. पण ही तसं बघायला गेलं तर ही भूमिका खूप चॅलेंजिंग होती. तर हे चॅलेंज अगदी. तू कसं स्वीकारलंस? त्यासाठी काय प्रिपरेशन केलंस? एखादी रंगभूमीवर तू दिसलीस, सो मग प्रेक्षकांची एखादी आठवण, काय सांगशील याविषयी? गंमत अशी होती ना, की ऑफकोर्स ऑडियन्स आम्हाला कलाकारांना सगळ्यांना भेटायला बॅकस्टेज यायचे. तर हं. गंमत अशी होती, की लोकांना ओळखताच यायचं नाही किती किती वेळा. कारण तो लूक आणि गेटअप इतका वेगळा असायचा, की हं. त्यांना मग ओळखताच यायचे नाही किंवा मी काय इनफॅक्ट आम्ही कोणीच त्यांना ओळखताच यायचो नाही. हं. त्यामुळे माझ्यासाठी ती खरी पावती असायची, की आपण हं. जे आहोत ते आपण दिसून येत नाही आहोत आणि आपण त्या पात्राला हं. खरे ठरतोय, असं वाटतं आपल्याला. त्यामुळे आणि मी जेन्युइनली खूप मजा केली होती ते नाटक करताना. कारण ना हं. असे कपल्स अशी जोडपी प्रत्येक घरात असतात. हं. आणि मला मला स्वतः ते करताना असं वाटायचं, की अरे माझे आई-वडील भांडतायत की काय? किंवा माझे एक आजी-आजोबा आहेत, त्यांचंही हे असंच काहीसं असतं. हं. सो ते नाटक करताना मला खूप छान वाटलं होतं आणि प्रिपरेशन तर माझा एकच रूल आहे, की हं. मी डिरेक्टरला फॉलो करते. मी हं. भरपूर प्रश्न विचारते आणि पण अल्टिमेटली मला माहिती आहे, की आपण जे काही करतो त्याचं विजन हे डिरेक्टरचं असतं. तो माझं जे वर्किंग आहे किंवा माझा जो अभ्यास असतो एखाद्या कॅरेक्टरसाठी, तो सगळ्यात पहिलं डिरेक्टरशी बोलून मगच पुढे जातं. हं. पण हे नाटक करताना म्हणजे रंगभूमीवर जेव्हा आपण लाईव्ह परफॉर्मन्स करतो, तेव्हा ते खरंच एक चॅलेंज असतं आणि अनेक घटना घडत असतात. पण ते प्रत्यक्षात प्रेक्षकांना न कळू देता ती गोष्ट निभावून नेणं खूप महत्वाचं असतं. अशी एखादी काही गोष्ट घडली होती, जी तुझ्या कायम लक्षात राहिली आणि तो एक धडा होता त्यासाठी? हो. मला खूपच वाईट थ्रोट इन्फेक्शन झालं होतं आणि मला खूप खोकला झाला होता आणि मी खूप खोकत होते. हं. पण गंमत अशी झाली, की मी ते जे काही माझं खोकणं होतं, ते हं. मी त्या कॅरेक्टरच्या ह्याच्यात कारण कॅरेक्टर पण असं जरा म्हातारं होतं. हं. तर त्या ह्याच्यात मी ते ब्लेंड केले आणि साधारण मी एक 6 प्रयोग असेच केले होते. खोकत. पण नशिबाने कोणाला कळलं नाही, की मला तो खोकला झाला होता म्हणून मी खोकते आणि सगळ्यांना वाटलं, की अरे वाह! काय बेरिंग घेतलंय कॅरेक्टरने. अरे वाह! आणि आत्ता ज्याची चर्चा आहे ते म्हणजे तस्करी. हं. गेले 2-3 हो. महिने आम्ही तस्करी या मूव्हीविषयी खूप ऐकलंय आणि इम्रान हं. हाशमी सोबत तू काम केलंस. कसा होता तुझा अनुभव? ती भूमिका कशी साकारली? तुझं कास्टिंग कसं झालं? सगळं ऐकायला आवडेल. सुरुवात तर मी आता जर सांगायचं झालं तर 2024च्या सप्टेंबरमध्ये मी ऑडिशन दिलं होतं. हं. आणि नवरात्रीत मला आलं होतं त्याचं ऑडिशन. सो मी म्हटलं होतं देवीला मी असंच म्हणून गेले होते मनातल्या मनात. म्हटलं की मला ह्यावर्षी नवरात्रीत काय म्हणतो हं. प्रसाद म्हणून तुझा मला हे ऑडिशन माझं क्रॅक होऊ दे. हं. असं मी तिला सांगितलं होतं. आणि खूप मस्त म्हणजे मी खूपच एक्सायटेड होते जेव्हा मला कळलं की नीरज पांडे डिरेक्टर आहेत आणि हं. त्यात मला ऑडिशनचा सीन पाठवला आणि म्हटलं अरे वा खूप इंटरेस्टिंग वाटलं. त्यात मला सांगितलं की स्मगलर आहे. सो मी हं. अजूनच एक्सायटेड होते. कारण म्हटलं की आता एक वेगळंच कॅरेक्टर आहे म्हणजे फार हं. मराठी आपलं सुंदरामध्ये अगदीच मुळमुळू किंवा हं. टिपिकल हिरोईनचं कॅरेक्टर होतं ते. हं. तर हं. म्हटलं इथे काहीतरी वेगळं करायला मिळणार आहे. थोडं निगेटिव्ह काहीतरी वेगळं असेल. सो हं. मी खूप एक्सायटेड होते आणि मग दुसरा कॉल परत केला आणि मग सांगितलं ते जे अर्जुन मीना लिहिलंय ना हं. स्क्रिप्टमध्ये वो इम्रान हाशमी होंगे. हं. तर मग माझं असं झालं बापरे एवढं म्हणजे खूप एक्सायटेड होते मी. आणि मग हं. ती एक फिलिंग होती की नाही बाबा आता काहीही झालं तरी हे आपल्याला क्रॅक करायचंच आहे. मग मी एक अख्खा दिवस घेतला. एवढी हं. तयारी केली. मी विचार केला की आपण आपलं ऑडिशन कसं इंटरेस्टिंग बनवू शकतो. हं. आणि मग मी प्रॉपर शूट केलं म्हणजे मी सीन सारखा सीन शूट करून दिला त्यांना एक 3 मिनिटांचा पूर्ण हं. अख्खा. हं. आणि पाठवलं मग लगेचच मला आणि मला तो एक चांगली फिलिंग होती त्या ऑडिशन बद्दल की बाबा हे होईल आपलं. हं. आणि झालं लकीली. सो मी हं. खूपच जास्ती एक्सायटेड होते आणि त्यांच्याबरोबर काम करणं वॉज अ ट्रीट फॉर मी. कारण आम्ही मोजून 3-4 दिवसच एकत्र काम केलं आणि त्यातही
आमचं काम तसं बघितलं तर खूप आमच्या दोघांचं एकत्र असं काम खूप नाहीये. बट जे आहे ते महत्वाचं आहे. म्हणजे त्या छोट्या छोट्या जागा काढणं, ते इंटरॅक्शन किंवा लुकालुकी जी आहे त्या दोन्ही कॅरेक्टर्स मध्ये, ते खूप महत्वाचं होतं. सो माझ्या डोक्यात दुसरी गोष्ट अशी सुद्धा होती की माझ्यामुळे त्यांची प्रोसेस नाही मेसअप झाली पाहिजे किंवा माझ्यामुळे सुद्धा त्यांचं काम नाही अफेक्ट झालं पाहिजे. पण अतिशय डाऊन टू अर्थ आहेत ते, खूप जास्त डाऊन टू अर्थ आहे. ते म्हणाले, ते स्वतःच म्हणाले की आपण एकदा लाईन्स रिव्हर्स करूया का, आणि असं सगळं. तो खूप मस्त आणि प्लेझेंट असा एक्सपिरियन्स होता माझा त्यांच्याबरोबर. आणि मला असं ते स्टार्सच्या पर्सनल स्पेसमध्ये मला पर्सनली घुसायला आवडत नाही. त्यामुळे मी थोडंसं माझ्यातलं क्रेझी फॅनगर्लला थोडीशी मी बाजूला ठेवली होती आणि म्हटलं की नाही, आपण काम करायला आलोय आणि जितकं शिकून घेता येईल त्यांच्याकडून तेवढं आपल्याला करायचंय. तुम्ही जरा एरवी मी खूप बडबड करते, पण त्यावेळी मी जी एकदम गपचूप बसले होते आणि मी ऑब्झर्व करत होते की ते काय करतायत, की त्यांची प्रोसेस काय आहे हे जाणून घेण्यात मला जास्ती इंटरेस्ट होता त्या दिवशी. आणि तस्करीमध्ये ना अनेक मराठी कलाकार आहेत तुझ्यासोबत. हो. सो ते कसं Yes. होतं, त्यांच्यासोबत कसा बॉन्ड होता? सेटवर तुम्ही जर एकत्र असेल शूट तुमच्या, तर काय ते नाही, करायचं? माझं कोणाबरोबरच शूट झालं नाही इतर. ओके. बिकॉज माझा ट्रॅकच वेगळा होता. हा. मी फक्त अमृता खानविलकर यांना मी लुक टेस्टच्या वेळी एकदा भेटले होते. ओके. सो तेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो असे वन ऑन वन. आणि ओके. छान, मला खूप आवडलं. शी हॅज अ व्हेरी पॉझिटिव्ह वाईब. ओके. आणि तिने एक दोन गोष्टी मला लाईफ लेसन होते माझ्यासाठी ते, इंडस्ट्रीत कसं राहावं किंवा कसं वागावं याच्यावरती. सो इट खूप शॉर्ट इंटरॅक्शन झालं माझं अमृता खानविलकर बरोबर, बट डेफिनेटली वर्थ इट. आणि त्यानंतर एकदाच एअरपोर्टचा काहीतरी सिक्वेन्स होता, तेव्हा फक्त ती मला भेटली. बट आमचे सीन्सच एकत्र झाले नाहीत किंवा रादर इतर कोणाबरोबरही. आणि पण ना, एक कायम मी बघितलंय, तुझे आतापर्यंतचा करिअर ग्राफ पाहिला तर कायम तू वेगवेगळ्या भूमिका साकारल्यास. कोणतीही तुझी एक भूमिका एका टाईपची नाहीये किंवा मी ह्याच एका टाईपच्या काम करते. सो कायम तुझ्याकडे एक असं ऍज अ ऑडियन्स म्हणून पाहताना स्टिरियोटाईप मोडणारी नायिका म्हणून पाहिलं जातं. तर याकडे एक सामान्य व्यक्ती म्हणून किंवा फक्त एक अक्षया नाईक नावाची मुलगी म्हणून तू कसं बघतेस? मला एकच लक्षात येतं की म्हणजे मी अक्षया नाईककडे थर्ड पर्सन म्हणून बघायचं असं विचारतेस का? हा, जर मी थर्ड पर्सन म्हणून तिला बघत असेल तर मला अत्यंत धडपड करणारी किंवा मेहनत घेणारी अशी वाटते. आणि आय थिंक दॅट इज व्हॉट माय टेक अवे विल बी. की मी खूप, एकतर आपण म्हणतो ना की ऐपतीपेक्षा जास्ती ऐपत नाही म्हणणार, मला तर त्याचा करेक्ट शब्द नाही मिळत आहे, पण मी खूप जास्ती मागते मला जे हवंय ते. म्हणजे स्वप्न मोठी बघते असं म्हणायचं. खूप जास्ती स्वप्न, मी माझी स्वप्न खूपच मोठी बघते. की मग मला असं वाटतं की आपल्याला जेवढं मिळायचं असतं ते मग करेक्ट ह्याच्यात, म्हणजे कशाला उगाच आपण घाबरत कशाला स्वप्न बघायची ना. सो ते एक मला वाटतं की मी जर स्वतःकडे बघितलं तर मला असं वाटतं की नाही, दॅट इज अ व्हेरी गुड थिंग. आणि त्यामुळेच मला ऍज अन ऍक्टर म्हणून ते खूप कामी येतं. कारण मी मागत राहते आणि मला ते मिळत राहतं. आणि इट्स ऑल्सो बिकॉज मी खूप मेहनत घेते आणि मला असं वाटतं मी खूप पेशन्स ठेवून आता एक सातत्याने, म्हणजे कित्येकदा असं वाटतं खूप ते टाइम येतात की वाटतं की अरे आपण बरोबर डिरेक्शन मध्ये काम करतोय की नाही असं वाटतं आपल्याला नेहमी. पण इव्हेंच्युअली मला असं वाटतं की नाही, ही मुलगी करेल आणि हिला मिळेल जे तिला मिळवून घ्यायचंय. नाही, पण तुझे रोलच तसे आहेत की म्हणजे तुला कोणताही रोल असा रिपीट वाटत नाही. ती व्यक्ती कायम वेगळी असते तू साकारलेली. सो म्हणून म्हटलं, जसं तस्करीचा रोल निगेटिव्ह आहे तुझा, किंवा चुलबुल मधला एक टिपिकल गोड आजी आणि त्यांचं तरुणपणवाला, किंवा सुंदरा मधला टिपिकल हिरोईन. सो हे 3 वेगवेगळे रोल्स आहेत. सो हे सगळं साकारताना त्याच्या मागे ह्या अशा भूमिका निवडताना असं काही कायम पर्स्पेक्टिव्ह राहिलाय का, की माझी प्रत्येक भूमिका ही वेगवेगळी असली पाहिजे, त्याला वेगवेगळे कंगोरे ट्राय करायला आवडतात?
काय येतं सो आता मला तुला कनेक्ट जर एक्झॅक्टली सांगायचं झालं ना तर हे खूप पर्सनल काय म्हणतो इट्स अ व्हेरी पर्सनल इन्साइट आहे ही माझ्याबद्दल की मला ना लहानपणापासून किंवा स्पेशली कॉलेजमध्ये सुद्धा ना मला एक थोडी इन्सिक्युरिटी होती स्वतःबद्दल स्वतःच्या दिसण्यावरून किंवा इन जनरल. सो मला नेहमी असं वाटायचं की अरे मला ना फक्त एक जाड मुलगी म्हणून माझी ओळख नाही करून ठेवायची आहे. कारण लोक जनरली सुंदर लोकांना अटेन्शन मिळतं म्हणजे काहीही न करता पण सुंदर मुलींना स्पेशली लगेच अटेन्शन मिळतं. आणि माझं असं होतं की मला ते बिकॉज मी एवढी इन्सिक्युअर होती मला असं होतं की अरे लोक तर माझी दखल कधी घेणारच नाहीत. मग आपण असं काय करावं की आपली दखल घेतली जाईल. कारण मला आय डोंट वॉन्ट टू बी अ नोबडी. मला आवडतं लोकांमध्ये राहायला आणि मला आवडतं जेव्हा लोक मला लक्षात ठेवतात. सो त्यासाठी ती धडपड असते की मला काय आय डोंट वॉन्ट टू बी जस्ट अ कॉमन पर्सन. किंवा मला आता अभिनय आवडतो तर माझं असं की मला एकतर नवीन एक चॅलेंज सतत स्वतःला मला कम्फर्ट झोनच्या बाहेर टाकायला म्हणजे न्यायला पण नाही म्हणणार टाकायला खूप आवडतं. कारण ते एक मला ती ड्राईव्ह मिळते की जितक्या गोष्टी कठीण असतील मग मला असं वाटतं की हा आत्ता जर मी ते मिळवलं तर मी काहीतरी अचीव्ह केलंय असं मला स्वतःला वाटतं. आणि म्हणून ती कदाचित धडपड असेल की प्रत्येक वेळी काहीतरी नवीन करायचंय की म्हणजे माझ्या कामाची एक दखल घेतली जाईल एक अभिनेत्री म्हणून. कारण मला खूप वर्षांनी ते एकतर एक्सेप्टन्स आलं की बाबा ठीक आहे दिसणं हे इतकं महत्वाचं नसतं आणि जरी असलं तरी मी काही फार वाईट दिसत नाही. पण ते कॉलेजमध्ये असतं ना त्यामुळे मला ते आय थिंक जे तू म्हणतेस की प्रत्येक कॅरेक्टरनी एवढे वेगवेगळे का निवडते तर ते ह्या कारणासाठी सुद्धा असतं की मला कधी असं नकोय की अरे ही तर तेच तेच करते किंवा मग एका पॉइंटला माझी दखल घेतलीच नाही जाणार ना ग. बरोबर. सो आय थिंक कदाचित मला माहित नाही तू आता मला विचार करायला लावलाय त्या गोष्टीवर पण मला पर्सनली असं वाटतं की ह्या माझ्या लहानपणीच्या इन्सिक्युरिटीवर बिल्ड झालेलं एक म्हणतो ना एक पर्सनॅलिटी माझी त्या हिशोबाने बिल्ड झाली असल्यामुळे ते माझ्या कामात सुद्धा दिसून येते. आता तू मगाशी थोडंसं तुझ्या जी इन्सिक्युरिटी आहे लठ्ठपणा जाडपणा ह्याच्यावर बोलली. सो बॉडी शेमिंग हा आपल्याकडे प्रकार खूप वाईट आहे. अत्यंत वाईट प्रकार आपल्याकडे हा घडतो. सो त्याच्याबद्दल म्हणजे तुला स्वतःला खूप अनुभव आले असतील. म्हणजे अगदी अगदी बारीक असलं तरी त्याला वाईट अनुभव येतो. अगदी जाड असलं तरी त्याला हा अनुभव येतो किंवा चेहऱ्याच्या दिसण्यावरनंही हे प्रकार घडतात. सो ट्रोलिंग हे अगदी आता कॉमन झालंय. सो ह्या सगळ्याकडे तू आता एक कसं बघतेस किंवा ह्याकडे दुर्लक्ष कसं करतेस? कसं मॅनेज करतेस या सगळ्या त्रासातून स्वतःला? कसं स्वतःला लांब ठेवतेस? सो बेसिकली मी टचवूड पण लोकांचं बोलणं मी फार मनावर खरंच घेत नाही. कारण ठीक आहे स्वतःची इन्सिक्युरिटी होती मला पण माझ्या आजूबाजूला नेहमी चांगली लोक होती ज्यांनी मला तो कॉन्फिडन्स दिलाय त्या गोष्टीतून बाहेर पडायला किंवा जे काही असेल. मला फक्त ट्रोल करणारी लोक अतिशय मूर्ख असतात आणि त्यांच्याकडे खूप फुकट वेळ आहे. आणि मला असं वाटतं की त्यांच्याकडे फुकट वेळ आहे तर मी त्या गोष्टीसाठी माझा वेळ का वाया घालव. कारण अल्टिमेटली मी ते वाचणार स्वतःला त्रास करून घेणार माझी झोप उडवणार ह्याच्यात त्यांना काहीच फरक पडणार नाहीये ना. मी माझी कशाला मेंटल हेल्थ खराब करून घेऊ ह्या लोकांसाठी. आणि कित्येकदा मला माझे हे पण अनुभव आलेत मला असेही अनुभव आलेत की लोक ट्रोल करायला काहीतरी बोलणार तुम्ही त्यांना उत्तर दिलं ना की लगेच येतं अहो नाही ते आम्हाला वाटलं की तुम्ही रिप्लाय नाही देणार म्हणून असंच बोललो मी. मग माझं म्हणणं आहे जर तुम्हाला असंच हवं असेल की आम्ही तुमच्याशी बोलावं मग काहीतरी चांगलं बोला ना. लोकांबद्दल वाईट आणि इट इज व्हेरी सिम्पल. तुम्ही एका फोनच्या मागे बसून लोक कोणाला काहीही बोलू शकतात. तुमच्यात म्हणतो ना की जर दम असेल तर मग समोर येऊन बोला ना. असं कधीच होत नाही की एखाद्या ऍक्टरला किंवा ऍक्ट्रेसला कोणीही समोर आल्यावरती हे बोलत नाही की तुम्ही काय टाकलंय तुम्ही कसले फालतू आहात. समोर आल्यावर प्रत्येक जण चांगलंच बोलणार आहे. मी तर ट्रोलर्सना इग्नोरच करते कारण मला ते फार जसं बोलू नये पण खूप स्टुपिड वाटतात मला ते सगळे.
सो मी दुर्लक्ष करायला शिकले इव्हेंच्युअली. पण माझा पारा तेव्हा सुटतो किंवा चढतो जेव्हा माझ्या घरच्यांवरती जर कोणी काही कमेंट केली असेल किंवा माझ्या मित्रमैत्रिणींवर कोणी काही केलं असेल कमेंट. टचवूड आतापर्यंत हे असं अगदी एकदा किंवा दोनदाच झालं असेल. सो मग मी तेव्हा त्यांना उत्तर देते. बट अदरवाईज मी जनरली अवॉइड करते ह्या असल्या गोष्टींमध्ये एंगेज करण्यात. कारण जितके ट्रोलर्स आहेत त्याहून तिप्पट 4पट 10पट माझे सपोर्टर्स आहेत. सो मी बोलायच्या आधीच लोक काही ना काहीतरी त्याच्यावरती कमेंट करून मला डिफेंड करायला पण उभी राहणारे फॉलोअर्स सुद्धा आहेत. तो मला अशा वेळेला बघून मी फक्त मजा घेत असते. मला असं होतं की बापरे, लोकांकडे खरंच खूप फुकट वेळ आहे हे करायला. आता हा प्रश्न आपल्या वयातल्या सगळ्या मुलींना विचारला जातो. तो हा प्रश्न असा आहे की लग्न कधी करणार, किंवा तू प्रेमात आहेस का, किंवा कोण आहे का, काय आहे, काय अपडेट आहे? अपडेट सध्या माझी लव्ह लाईफ फक्त बफरिंग मोड मध्ये आहे. तो इच्छा खूप आहे पण कोणी नजरेत नाहीये. आता बघू कधी काय, म्हणजे माहित नाही मला. साधारण आपल्या वयाच्या जितक्याही मुली आहेत प्रत्येकीचं साधारण रडगाणं हेच आहे की आता मार्केटमध्ये मुलंच उरली नाहीये. मला खरंच कळत नाहीये. मीही वाट बघते माझ्या मिस्टर राईटची की तो कोण असेल, कसा असेल. आणि मला तर खरंच कधी कधी असं वाटतं, मला भीती वाटते की जर चुकून माझा कोणी बॉयफ्रेंड झाला किंवा मी लग्न करायचं ठरवलं तर मग कपल म्हणून नक्की करायचं काय असतं याच्यासाठी मला क्लासेस लावावे लागतील. कारण आता एकटीला राहायची एवढी सवय झाली आहे की एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात आणणं किंवा लग्न म्हणजे काही दोन व्यक्ती नसतात, त्यात दोन फॅमिलीज इन्व्हॉल्व्ह होतात. सो त्यात 30 वर्ष म्हटल्यावरती एक सर्टन एक लाईफस्टाईल आहे जी आपण किंवा आपलं एक बेसिक रुटीन असतं काही गोष्टींचं. तो मी नेहमी म्हणते की आता आपण माती नाही आहोत की आपल्याला ती मोल्ड करून, आपली क्ले नाही आहोत आपण की मोल्ड करू आपण एकमेकांच्या लाईव्ह मध्ये एकमेकांना. आता आपण जिक्सॉचे पझल झाले आहोत की आता फक्त तो मिसिंग पीस कसा मिळेल हे शोधायचंय आणि आपलं जिक्सॉ पझल कम्प्लीट करायचंय. आणि आता असं विचारेन की मध्यंतरी तुझ्या एक असा ब्रेकअपच्या पोस्ट खूप व्हायरल झालेला, ज्याच्यावर खूप चर्चा झालेली. हा, म्हणजे असं एक मला माझ्या कलिगने सांगितलं जस्ट की अक्षयाने अशी एक पोस्ट टाकलेली. म्हटलं सिरियसली? म्हटलं तिने त्या फ्रेंडने रिशेअर केलेली. तर म्हटलं असं काही आहे का बाबा, काय करू झालेलं का असं काही? नाही, मलाच नाही माहित काय कशाबद्दल काय चालू. आपण क्वेश्चन स्किप करूया जर नसेल तर. नाही असं काहीच नव्हतं. ओके ठीक आहे. तुझा मला एक सध्या आवडणारा फिल्म ज्याच्या मी रील्स बघितल्यात आणि मला बघायचा आहे तो म्हणजे क्लाउनिंग. जे अत्यंत भारी आहे आणि त्यात तुझे एकच रील बघितलं त्याची मी तुझं आणि ते मला खूप आवडलं. ते जे तू क्यूट करतेस, जे ती उभी राहते खूप क्यूट दिसतेस. सो ते जो तू नाट्यप्रयोग करतेस तो खूप भारी आहे. त्याच्या रील्स सोशल मीडियावर चर्चेत आहेत. ही कल्पना कशी सुचली आणि सादर करताना तुम्हाला कसं वाटतंय, कसा अनुभव आहे, काय सांगशील याविषयी? तो सुचली म्हणजे मी अनेक म्हणजे काही झाले 3-4 वर्षांपूर्वी मी क्लाउन्स विदाउट बॉर्डर्स नावाच्या एका ऑर्गनायझेशन बद्दल मला कळलं होतं. आणि मला असं कळलं की ती लोक जे सेक्स वर्करची मुलं असतात किंवा रेस्क्यू फाउंडेशनना जाऊन तिथल्या लोकांना हसवण्याचं काम करतात, त्यांना आनंद देण्याचं काम करतात. तो मला असं की अरे वा, हे किती छान आहे की एखाद्या कला प्रकारातून आपण लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येते. मग ही लोक काय करतात तर क्लाउनिंग करतात. मग मी क्लाउनिंग बद्दल थोडी माहिती काढली आणि ऑफकोर्स तेव्हा आपलं सुंदरा सुरू होतं, मी मुंबईतच नव्हते. सो मला तेव्हा काही ते परजीव करता आलं नाही. पण आता गेली 1-1.5 वर्ष 2 वर्ष झाली मी शिकले आहे. हा कला प्रकार मला शिकून आता 1 वर्ष झालं. आणि माझे जे सर आहेत रुपेश टिल्लू, त्यांनी ही संस्था इंडियात आणली. भारत 15वा देश आहे. स्वीडन बेस्ड अम्ब्रेला ऑर्गनायझेशन आहे कॉल्ड क्लाउन्स विदाउट बॉर्डर्स. आणि त्याची संकल्पनाच ही आहे की एकमेव गोष्ट ज्याला कुठल्याच प्रकारची सीमा नाहीये
ते म्हणजे आनंद किंवा लोकांना हसवणं. आपण राग म्हणजे जर एकत्र लोक रागावली तरी आपल्याला आवडत नाही. जर एकत्र लोक बसून रडत असतील, किरकिर करत असतील तरी आपल्याला अशा स्पेसेसना जायला आवडत नाही. पण कधीही ग्रुपमध्ये लोक हसताना दिसली कित्येकदा आपण बघतो की हसण्याला किंवा लोकांना आनंद देण्यासाठी कुठलीच भाषा, जात, धर्म नसतो. सो या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आम्ही लोकांना हसवण्याचा प्रयत्न करतो. तर आम्ही असे एनजीओ मध्ये जाऊन आणि परफॉर्म करतोच. पण आता एक नवीन नाटक बसवलंय जे आम्ही प्रॉपर त्याचे स्टेज शोज करतो. सो आता जे आम्ही करतोय ते आम्ही एक आर्ट रेसिडेन्सी केली होती डिसेंबर-जान मध्ये आणि त्यात आम्ही संपूर्ण फ्रॉम स्क्रॅच ते लिखाण पासून ते प्रेझेंटेशन सगळं आम्ही स्वतः डिवाइस केलं आणि डिरेक्ट रुपेश सरांनी केलंय. आणि आय थिंक माझ्यासाठी क्लाउनिंग शिकणं एक मला गरज होती त्याची असं मला फार वाटलं. कारण एक ना स्वतःसाठी एक कथार्सिस मिळतो. आणि ते नाक जेव्हा आम्ही लावतो जसं डान्सर्ससाठी घुंगरू असतात तसं क्लाउन्ससाठी ते लाल नाक असतं आमचं. त्यामुळे इट इज एक्स्ट्रीमली सेक्रेड फॉर अस. सो ते लावल्यावरती एक काहीतरी वेगळंच फील येतं आणि एक वेगळी व्यक्ती, पण ती एक एक्सटेन्शनच आहे अक्षयाची असं ते थोडंसं आहे. आणि मला खूप मजा येते माहितीये का की तो मूर्ख आहे हे त्याला माहितीच नाहीये. आणि इट इज ते म्हणतो ना की त्या क्लाउनची इनकेपेबिलिटी असते काही गोष्टी सोडवण्याची. आणि मला ती खूप मजा येते कारण कित्येकदा आपल्याला माहितीये प्रॉब्लेम काय आहे पण आपल्याला त्याच्यातून बाहेर पडताच येत नाही कारण वी आर सो इनकेपेबल. आणि ह्याची मजा लोक घेत असतात आणि ह्याला तू रिअल लाईफ मध्येही रिलेट करूच शकते. पण ह्यात जेव्हा आणि ते म्हणतात ना की समबडी एल्सेस ट्रॅजेडी इज समबडी एल्सेस कॉमेडी, हा तसा प्रकार होऊन जातो. तो मला खूपच मजा येते क्लाउनिंग करायला. आणि जेव्हा आम्ही स्पेशली एनजीओ मध्ये करतो ना तेव्हा जे रिस्पॉन्सेस आम्हाला येतात मुलांकडून आणि ना मेन म्हणजे त्यांच्या टीचर्स कडून जे येतं ना ते आम्हाला कित्येकदा काही जे संस्था चालवणारे असतात ते म्हणतात की आम्ही आमच्या मुलांना खूप महिन्यांनी हसताना पाहिलं. किंवा जे काही डिफिकल्ट मुलं असतात ना ज्यांना एडीएचडी आहे आणि अशा प्रकारची पण जी मुलं असतात ना ती लोकही बसून एन्जॉय करतात. आणि त्यांच्यात सुद्धा क्लाउनिंग बघून सुद्धा खूप फरक पडतो त्यांच्या आयुष्यात सुद्धा. सो मला खूप छान वाटतं की अरे आपल्या कलेतून आपल्याला काहीतरी समाजासाठी करता येतं. पण एखादा असा अनुभव म्हणजे आलाय का की त्यांनी येऊन तुम्हाला सांगितलं किंवा तुला स्पेशली येऊन सांगितलं एखाद्याने की असं असं घडलं हा प्रयोग बघितल्यानंतर किंवा असं घडतंय? मुळात ना त्यांची गोष्टी अब्झॉर्ब करण्याची आपण कपॅसिटी म्हणजे ते त्यांच्यासाठी आपल्याला नाही माहित. जसं माझा एकदम पहिला शो जो मी केला ना तो एका बेगर होम मध्ये केला होता मी की आपल्याला रस्त्यावर जी लोक म्हणजे अबंडन केली असतात त्यांच्यासाठी असलेलं इथे चेंबूरला कुठेतरी आहे तिथे आम्ही गेलो. आणि ना तिथल्या बायका हसतच नव्हत्या, तिथली लोक हसतच नव्हते. आणि मला असं झालं की अरे आम्ही बरोबर केला नाही का प्रयोग. आणि 2 नाटकं होती छोटी आम्ही छोटे पीसेस असतात ते. तर तेव्हा आमची जी डिरेक्टर होती ना तिने आम्हाला सांगितलं की हे त्यांच्यासाठी कथार्टिक आहे. आणि मग आम्हाला नंतर रिअलाइज झालं की तिथे ना एक बाई होती ती थोडी मेंटली पण डिस्टर्ब होती आणि तिच्या पायाला पण थोडा प्रॉब्लेम होता. तिच्या डोळ्यात पाणी होतं. सो आपण त्या समोरच्या लोकांसाठी काय करतोय, किती इम्पॅक्ट करतोय ह्याची त्यांची कपॅसिटी किती आहे याच्यावर कित्येकदा. किंवा आता डोंगरीला जे बालसुधार गृह आहे ना मुलांचं, लहान मुलांचं, तर तिथली ती मुलं म्हणजे एपिक आहेत की अगदी 8 ते 13 वर्षांची जी मुलं आहेत ना त्यांचे मेजर क्राईम्स हे रेप, मर्डर, तर ते असे थोडे चिडके बिब्बे म्हणतो ना आपण तसे असतात. त्यांना एकतर हे जे वयोगट सुद्धा आहे ना की ह्या वयात सगळ्यांना मोठं व्हायचं असतं. त्यांना तुम्ही मुलांसारखं वागवलं तर त्यांना आवडत नाही.
तर हे जे सुरुवातीला येतात ना, तर ते जरा असे त्यांच्या थाटात असतात की आम्हाला काय उगाच आणून बसवून ठेवलंय, अशा ऍटिट्यूड मध्ये ती मुलं येऊन बसली होती. आणि जेव्हा नाटक संपलं ना, तर आमच्या प्रत्येक नाटकात असे एक एक दोन दोन वाक्य असतात. ती लोक आमच्या नाटकातली वाक्य बोलत फिरत बसले होते त्या बालसुधार गृहात. सो प्रत्येक एक्सपिरियन्स मी सांगते ना इतका वेगळा असतो. आणि क्लाउनिंग ची सगळ्यात बेस्ट पार्ट अशी आहे, बेस्ट पार्ट असा आहे ना की मुलं म्हणजे वयाचंही काही बंधन नसतं आणि भाषेचंही नसतं. एक वेळ आम्ही एक आम्ही एक नाटक केलं होतं तिथल्या बायकांसाठी. आणि तिथे ना सगळ्या बांगलादेशवरून, नेपाळवरून रेस्क्यू केलेल्या बायका होत्या, ज्यांना सेक्स वर्किंग मध्ये आणतात ना, अशा बायका होत्या त्या. आणि आम्ही असं दाखवलं की त्यांच्या छोटे असे पार्टिसिपेटिव्ह असतो. तर त्यांची एक टीचर होती, त्यांना आम्ही आणतो आणि आम्ही दाखवतो की त्यांची मान कापली आणि मग आम्ही ते खोटं मुंडकं खाली टाकतो. तर मला आताही आठवतंय त्या सगळ्या बायकांना अशा मोठ्या मोठ्या आहेत वयाने, 28, 30, 35 ह्या वयोगटातल्या त्या मुली बायका. आणि त्या हमारी मम्मी को मार डाला, मम्मी को जगाव, मम्मी को जगाव. आणि त्या म्हणजे त्यांनी कल्लाच केला तिकडे की आमच्या मम्मीला तुम्ही कसं काय मारलं. आणि मग त्या मला असं कहतं की अरे ह्या तर जिवंत आहेत. आणि ते मग एवढे खुश झाले. त्यातले 2-3 मुली स्टेजवर येऊन त्यांनी त्या ज्या टीचर होत्या ना, ज्यांना आम्ही आमच्याबरोबर आम्ही असं इंटरॅक्टिव्ह करतो की ऑडियन्स मधून कोणाला तरी घेऊन येतो आणि असं सगळं. सो त्या मुली पळत आल्या आणि मग त्यांनी मिठीच मारली त्यांना. आणि मग त्यांना माहितीये की हे सगळं नाटक आहे, पण तरीही त्यांचं जे रिॲक्शन आहे ते खूप जेन्युइन स्पेस मध्ये होतं. आणि त्याच्यातून आपल्याला कळतं की ह्यांना किती गरज आहे या अशा संस्थांची जी त्यांची काळजी घेत आहेत. आणि त्यांच्यासाठी तो त्यांचा कथार्सिस होऊन जातो. आणि मग जाताना आम्हाला मम्मी को अगली बार मारने का नाही, हा हमारी मम्मी को मारो मत, असं सगळं आम्हाला सांगत होते. सो मी आता किस्से सांगायला लागले तर अगं आपल्याला 1 तास पण कमी पडेल. कारण आम्ही इतक्या तऱ्हेतऱ्हेच्या शाळांमध्ये, तऱ्हेतऱ्हेच्या संस्थांमध्ये आम्ही जाऊन परफॉर्म केलंय ना, तो एक्सपिरियन्सच खूप वेगळा पडतो. सॉरी, मला अजून एक सांगायला आवडेल. एक टीचरचा किस्सा आहे हा. आम्ही पालघर मधल्या एका शाळेत गेलो. आदिवासी लोकांच्या मुलांची ती शाळा होती आणि साधारण 300-350 मुलं होती. तर ते एक सर होते, ते भेटले नंतर. आणि एकतर टीचर्स जे असतात त्यांचं असं होतं की अरे आम्ही तुम्हाला ओळखलंच नाही. कारण तिथे म्हणजे आम्हाला तिकडे एकतर मुळात क्लाउनिंग करायला जेव्हा जातो आम्ही अशा संस्थांमध्ये, तेव्हा मी ऍक्टर आहे हे घेऊन जाऊच शकत नाही. की तेव्हा मी फक्त एक क्लाउन म्हणून जाते आणि मुळात मी नाही कॅरी करू शकत ना माझं ते तिथे. आणि ह्या गोष्टीसाठी सुद्धा मी ते करते की किती व्हेरी ग्राउंडेड, की आपण किती लकी आहोत, आपण प्रिव्हिलेज आहोत. एक सतत आठवण होत राहते आपल्याला. सो मी त्या टीचर त्यांनी बोलवलं होतं, म्हणाले की अहो आम्ही ओळखलंच नाही तुम्हाला, किती छान झालं असं सगळं म्हणाले. आणि मग ते टीचर म्हणाले की मी गेल्या काही वर्षात मी अध्यात्म स्वीकारलंय, म्हणजे आध्यात्मिक गोष्टींमधून मी मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि असं सगळं. आणि तेव्हा ते म्हणाले आज आम्ही तुमचं नाटक बघून आम्हाला असं वाटलं की लोकांना हसत खेळत पण आम्ही शिकवू शकतो. तर ह्याच्या पुढे मी कसं माझ्या मुलांना गोष्टी हलक्या फुलक्या वेने तऱ्हेने मी शिकवू शकतो, याच्याकडे मी माझा शिकवण्याचा कल ठेवेन आणि माझी शिकवण्याची पद्धत बदलेन. आणि ही सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट आहे की जर तुम्ही एखाद्या शिक्षण संस्थेला विचार करायला लावताय एखाद्या नाटकातून की बाबा आपल्या मुलांना आपल्याला जर, कारण आम्ही जे लहान मुलांसाठी करतो त्यात काही ना काहीतरी त्यांना एक मेसेज मिळतो, काहीतरी बोध असतो एक शेवटी. सो माझ्यासाठी असे ते मला खूप फुलफिलिंग काम वाटतं की काही म्हणजे अगदी आता एनजीओला आम्ही काम करतो म्हणून आम्हाला अगदी काहीतरी म्हणतो ना बेसिक काहीतरी फीज मिळते आम्हाला हे परफॉर्म करण्याची. पण ना त्याचं मोल जे आहे ते साधारण लाखात असतं माझ्यासाठी. की बाबा आपण ते तो वेगळा आनंदच वेगळा असतो. माहिती मी तुला खूप किस्से सांगू शकेन पण आपला कॉल फार छोटा आहे. ओके, आता मी लगेच तुझ्या पुढच्या प्रश्नाकडे येते आता आपल्या, की तू आता बऱ्याच काळाने हिंदी मालिकेत दिसणार आहेस.
त्या मालिकेविषयी काय सांगशील? कशी आहे तुझी भूमिका? एक तर गंमत अशी आहे की माझं कॅरेक्टर अगदी कॉलेजमध्ये किंवा एक 20-21 वर्षांचं दाखवलंय. तर मी त्यातच खुश झाले एकतर, की जे तू म्हणाली की परत काहीतरी वेगळं करायला मिळणार आहे. आणि ना आतापर्यंत अनेक भूमिका ज्या मी केल्यात गेल्या काही वर्षांमध्ये त्या नेहमी अशा खूप स्ट्रॉंग वुमन किंवा वुमन एम्पॉवरमेंट असा झोन एक आहे माझ्या प्रत्येक कॅरेक्टरचा. ह्या कॅरेक्टरला एक यंग एज आहे, एक लव्ह स्टोरी आहे आणि मला खूप टाइमपासून एक हलका फुलका आपण जे म्हणतो ना, एक रॉमकॉम स्टाईल जे आपण म्हणतो, क्यूट लव्ह स्टोरी, तशी काहीतरी परत माझी करण्याची इच्छा होती, जे मी परत कधीच केलं नाहीये. त्यामुळे माझ्या कॅरेक्टर बद्दल सांगायचं झालं तर दोन मेजर गोष्टी ह्याच आहेत की ती तर वडिलांची एकदम लाडकी दाखवलीये आणि नंतर एक हलकी फुलकी तिची लव्ह स्टोरी असेलच ऑफकोर्स. आणि ओव्हरऑल शो खूप इंटरेस्टिंग आहे कारण या शो मध्ये ना खूप प्लॉट्स आहेत, वेगवेगळे प्लॉट्स आहेत आणि असं नाहीये की एक ऑफकोर्स जे मेन लीड आहेत त्या सिरियलचे ते माझ्या वडिलांचं काम करतायत, पण बाकी ना सगळेच कॅरेक्टर्स खूप मस्त लिहिले आहेत आणि आय थिंक म्हणून शो खूप इंटरेस्टिंग वाटतोय. आणि म्हणूनच कारण आता मला तेच आहे, आता जर टेलिव्हिजन करायचं झालं तर काहीतरी स्ट्रॉंग काहीतरी करता आलं पाहिजे किंवा एक पायरी नेहमी वरच गेले पाहिजे असं मेजर असल्यामुळे. सो मी खूप एक्सायटेड आहे की काहीतरी वेगळं. आणि मुळात मी 20-21 वर्षांची मुलीचं कॅरेक्टर करते. मी यातच खूप खुश झाले कारण आता 31 होईन मी लवकरच. सो 10 वर्ष आपण लहान, कारण जेव्हा सुंदरा करत होते तेव्हा मी 25ची असूनही लोकांना वाटायचं की मी 35-36 वर्षांची आहे. तो आता खरोखर 30शीत आल्यावरती मला एक 20 वर्षाचं कॅरेक्टर करायला मिळतंय, याचा आनंद परत वेगळा आहे. आणि आता मला असं विचारायचंय की झालं आपण करिअर विषयी बोलू, ज्या पर्सनल लाईफ विषयी बोलू, पण मला विचारायचंय की एक महत्वाची गोष्ट असते आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात, ते म्हणजे पैसा. आणि अभिनय क्षेत्र किंवा आपलं इंडस्ट्री अशी आहे की जिथे ह्या गोष्टीची शाश्वती नाही की आज काम आहे आणि उद्या असेल की नाही. तुमच्याकडे एक प्रोजेक्ट आहे, त्याच्यानंतर काय पुढचं माहित नसतं. तो पैसा टिकवून ठेवणं किंवा फायनान्स मॅनेज करणं हे खूप आपण ह्या काळात शिकतो. सो त्याकडे तू एक मुलगी म्हणून कसं बघतेस आणि हे तू कसं शिकलीस, कसं तू ह्या गोष्टींकडे बघतेस? मी आय थिंक शिकले ही गोष्ट माझ्या मोठ्या बहिणीकडून आणि ती फायनान्स मध्ये आहे. सो ती एक सगळ्यात महत्वाचा मला जो सपोर्ट आहे तो तिथून येतो. तिथून गोष्टी कळतात, शिकता येत आहेत मला. पण मला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराने काहीतरी एक पॅसिव्ह इन्कम इव्हेंच्युअली एक सुरू राहावा किंवा सुरू ठेवला पाहिजे. कारण खरंच खूप अनसर्टेन इंडस्ट्री आहे आपली, की जेव्हा पैसा येतो तेव्हा तो म्हणजे पावसासारखा येतो, नाहीतर काहीच नसतं. सो मोर ऑर लेस हेच आहे की इन्व्हेस्ट करता आले पाहिजे आपल्याला. आणि ना एकदा माहिती झालं ना की लोकांशी बोला, लोकांना कन्सल्ट करा. आणि एक खूप महत्वाची गोष्ट जी मी शिकले गेल्या 2-3 वर्षात ती हीच आहे की जर पैसे कमवायचे असतील किंवा ते टिकवायचे असतील तर त्यासाठी सुद्धा थोडा खर्च केला पाहिजे. तर ते पैसे खर्च करता पण आले पाहिजे. तुम्ही जितकं समोरच्याला द्याल, आता जर मी कोणाकडून माझं हे बेसिक एक फिलॉसॉफी आहे की जर मी आता कोणाकडून एखादी गोष्ट शिकते तर त्याला त्याचा ड्यू दिला पाहिजे. तर तुम्ही जितकं द्याल तितकं तुम्हाला मिळणार. आणि सगळ्यात मोठी गोष्ट जी आपल्याला मिळवता येते ती असते ते असतं ज्ञान. सो A to Z कुठल्याही गोष्टीबद्दल आणि स्पेशली फायनान्सेस बद्दल ना खरंच, कारण मला असं खूप वाटलं की मी खूप उशिरा ह्या गोष्टी समजले आणि ह्याचं काय म्हणतो एक फटका जो आहे तो कुठेतरी मला सिरियल संपल्यावर पडला. कारण इव्हेंच्युअली ठीक आहे, मी गोष्टींमध्ये मी इन्व्हेस्ट केलं किंवा माझी घरं झाली ही वेगळी गोष्ट पडते, बट एक बेसिक एका पॉइंटला आपल्याला वाटतं ना की अरे आता तर सेव्हिंग्स पण संपतायत. तो जो मेजर फटका आहे तो तेव्हा रिअलाइज झाला मला. तो मला थोडं उशिरा झालं पण तरीही मी
मला कधीच एखादी गोष्ट मला येत नाही किंवा मी चुकले तर मला विचारायला कधी कमीपणा वाटत नाही. आणि दॅट इज द रिझन की मी त्या गोष्टीतून मला बाहेर पडता सुद्धा आलं. हम्म. आणि मला अगदीच लास्टचा प्रश्न की प्रत्येक अभिनेत्याची किंवा अभिनेत्रीची इच्छा असते की ही एक ड्रीम आहे माझी ही भूमिका साकारणं. तर तुझी अशी कोणती भूमिका आहे ड्रीम रोल तुझा तो तुला साकारायचा? माझा ड्रीम रोल 2-3 आहेत. एक तर मला ना रोहित शेट्टी सरांच्या एखाद्या फिल्म मध्ये ना मला मला पोलीस बनायचंय. हम्म. आणि फुल असं डॅशिंग डॅशिंग डायनॅमिक असं फुल कॉप युनिव्हर्स मला करायचंय. आणि त्याच्या व्यतिरिक्त ना 2 कॅरेक्टर्स आहेत जे मला खूप आवडतात. एक म्हणजे चंद्रमुखी आणि दुसरी म्हणजे विनोदिनी. चोखेरबाली नावाची जी गोष्ट आहे रवींद्रनाथ टागोरांची. सो असे हे काही 2-3 गोष्टी आहेत ज्या मला करायला खूप आवडतील. आणि लेट्स होप की मला कधीतरी ते साकारायला मिळेल. होप लगेच मिळेल असं आपण म्हणूया आणि तेच इंटरव्ह्यू संपवूया. थँक्यू सो मच अक्षया, खूप मजा आली. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. येस. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.